इंग्लंडची राजधानी लंडन. लंडन अशी जागा आहे जिथे भारताचा सगळ्यात मोठा गुन्हेगार 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं काळं साम्राज्य वाढतंय. तो याच आपल्या साम्राज्याच्या जोरावर पाकिस्तानात बसून अच्छे दिन घालवतोय. पण आता दाऊदचे हेच अच्छे दिन बुरे दिन होण्याच्या मार्गावर आहेत. दाऊदचा सर्वात मोठा शत्रू आणि त्याची एकूण एक गुपितं जाणणारा छोटा राजन भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागतोय. छोटा राजन दाऊदच्या एक गुपितांचा पर्दाफाश करेल. छोटा राजनकडून मिळालेली माहिती दाऊदच्या अटकेचं कारण ठरू शकते. छोटा राजनच्या अटकेनंतर आता दाऊदला नेस्तनाबूत करण्याचं प्लॅनिंग सुरू झालंय. ऑगस्टमध्ये दुबईच्या दौऱ्यातूनच पंतप्रधान मोदींनी दाऊदचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा पाया रचला होता. आतंकवाद के खिलाफ साफ साफ शब्दों में संकेत दे दिए गए. और इतना ही नहीं, समझने वाले समझ जाएंगे, अक्लमंद को इशारा काफी. दुबईत जाऊन पंतप्रधान मोदींनी दाऊदचा फास आवळला. दाऊदच्या साम्राज्याची सगळी माहिती दुबई सरकारकडे सोपवली. आता दाऊदवर सर्वात मोठं संकट येणार आहे, कारण पंतप्रधान मोदी नोव्हेंबरमध्ये लंडनला जाणार आहेत. मोदी सरकारनं लंडनमध्ये ऑपरेशन दाऊदची तयारी पूर्ण केली आहे. प्लॅननुसार गुप्तचर यंत्रणांनी लंडनमध्ये दाऊदच्या संपत्तीची यादी तयार केली आहे. झी मीडियाकडे लंडनमधल्या दाऊदच्या प्रत्येक संपत्तीची एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. ब्रिटनमध्ये दाऊदची संपत्ती, लंडनच्या सेंट जॉन वूड रोडवर गॅरेज, एक्सेसमध्ये हार्बर्ट रोडवर संपत्ती, इल्फोर्डमध्ये रिचमंड रोडवर संपत्ती, डार्टफोर्डच्या स्पायटल स्ट्रीटवर हॉटेल. याप्रमाणे दाऊदच्या लंडनमध्ये 15 मालमत्ता आहेत. याच दाऊदच्या संपत्तीला पंतप्रधान मोदी टाळं ठोकणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या लंडन दौऱ्याआधी भारत ब्रिटनला दाऊदच्या संपत्तीची लिस्ट सुपूर्द करेल. तसंच दाऊदची संपत्ती सीज करण्याचं आवाहन तिथल्या सरकारला करणार आहे. गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या भारत आणि दुसऱ्या देशांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या आधारावर ब्रिटनमधील दाऊदच्या संपत्तीची माहिती घेतली आहे आणि या सर्व पुराव्यांसह ब्रिटिश सरकारवर दाऊद विरोधात कारवाई करण्याचा दबाव मोदी सरकार आणेल. त्यामुळेच दुबईनंतर आता लंडनहून दाऊदचा खात्मा नक्की मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.